नागपूर येथील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर तंबाखू उत्पादनावर मोठी कारवाई झाली आहे। क्राईम युनिट 3च्या पथकाने लकडगंज परिसरातील एका बंद उद्योगावर छापा टाकून 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे। पोलीस निरीक्षक सागडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात तंबाखूचे डबे, पॅकेजिंग साहित्य आणि सील पॅक तंबाखूचे पॅकेट्स जप्त करण्यात आले आहेत। प्राथमिक तपासात हा तंबाखू अहमदाबाद येथून आणला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे। या छापेमारी दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली आहे की तंबाखू उघडून त्यात स्थानिक तंबाखू व द्रव्य रसायने मिसळून प्रमाण दुप्पट केले जात होते। तयार तंबाखू नंतर यवतमाळ आणि नागपूरमध्ये विक्रीसाठी पाठविला जात होता। मुख्य आरोपी हा वाठोडा परिसराचा रहिवासी असून हा बेकायदेशीर व्यवसाय 1.5 महिन्यांपासून सुरू असल्याचे समोर आले आहे। घटनास्थळी वापरलेले वीज कनेक्शन चोरीचे असल्याचा संशय असून महावितरणाचे अधिकारीही घटनास्थळी हजर होते। जप्त मालाची एकूण किंमत ठरविण्यास पंचनामा प्रक्रिया सुरू आहे। क्राईम युनिट 3 सध्या या प्रकरणी चौकशी सुरू असून रॅकेटमधील मुख्य सूत्रधार कोण आहे याचा शोध घेतला जात आहे। अमरावती पोलिसांनी यावेळी बेकायदेशीर उद्योगावर कारवाई करून शहरातील नियमभंग रोखण्यास मोठा पाऊल टाकले आहेत। याच्यामध्ये जो बगडगंज एरिया आहे लकडगंज पोलीस स्टेशन अंतर्गत त्या ठिकाणी काही तंबाखू तयार केले जात होते किंवा मिक्सर केलं जात होतं। याच्या अनुषंगाने आमचे जे क्राईम युनिट 3चे पोलीस निरीक्षक सागडे यांना त्याबाबत माहिती मिळाली होती। त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी युनिट 3चे स्टाफ तसेच पोलीस स्टेशन स्टाफ आणि एफडीएचे अधिकारी त्या ठिकाणी पाहणी केली असता त्या ठिकाणी बरेच असे तंबाखूचे डबे आणि पॅकेजिंग असे मिळाले की त्या ठिकाणी अहमदाबाद वरून त्या ठिकाणी ते डिलिव्हरी करण्यात आलेली होती आणि त्या ठिकाणी ते सील पॅक असलेलं साहित्य रिओपन करून त्याच्यामध्ये लोकल तंबाखू आणि काही त्याच्यामध्ये लिक्विड सारखे पदार्थ मिक्स करून त्याच्यामध्ये क्वांटिटी हे डबल करण्यात येत होती आणि ते पुन्हा गडचिरोली, यवतमाळ आणि नागपूर या ठिकाणी पुन्हा त्याची विक्री केली जात होती असं प्राथमिक दृष्ट्या माहिती समजतीये। तसेच या ठिकाणी 4 लोकांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या अनुषंगाने त्याचे इन्व्हेस्टिगेशन सुरू असून फूड अँड ड्रग्ज विभागातर्फे त्या ठिकाणी पंचनामा सुरू आहे। यामध्ये मुख्य आरोपी कोण आहे आणि कितीचा मुद्देमाल अंदाजे असेल काय? याच्यामध्ये मुख्य आरोपी सहानी म्हणून आहे जो वाटोड्याचा राहणारा व्यक्ती असून त्या व्यक्तीने ही सुरुवात गेले 1 ते 1.5 महिन्यापासून त्या ठिकाणी केल्याचं निष्पन्न होत आहे। त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जे काही मशिनरीसाठी लागणारी लाईट सुद्धा त्या ठिकाणी चोरून वापरण्यात आल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही MSCBचे अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी हजर होते की चोरीची लाईट कोणी घेतली होती, कशा स्वरूपात घेतली होती, तसेच जो काही त्या ठिकाणची जी इंडस्ट्री बंद पडलेली आहे ती सुद्धा इंडस्ट्री कोणाची होती, कोणाला भाड्याने दिलेली होती, त्याच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहात। जे मुद्देमालाची व्हॅल्युएशन आहे त्या संदर्भात पंचनामा सुरू असून त्याचा पंचनामा झाल्यानंतर त्याची पूर्ण व्हॅल्युएशनची किंमत समजेल।